नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. इथे 1 मार्चला मन येड्यागत झालं आहे. हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे. या निमित्ताने सुमेध आणि स्वानंदी आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही दोघं? खूप खूप छान, खूप मस्त. मला खरं तर पहिला सुरुवात तुझ्यापासून करायला आवडेल. पहिलं जे काम असतं ते खूप स्पेशल असतं. पहिलं प्रेम, पहिली नोकरी, पहिला पगार वगैरे वगैरे सगळं. पण पहिला सिनेमा, हा अनुभव तुझ्यासाठी कसा होता? खूप एक्सायटिंग होता ॲक्च्युली. स्वतःला मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा बघितलं इतकी वर्षानंतर आणि खूप आनंद झाला मला. आणि आय कांट कंटेन दॅट एक्साइटमेंट. नाटक करणं एक वेगळं आणि फिल्ममध्ये स्वतःला मोठ्या पडद्यावर बघणं एक खूप वेगळा इमोशन आहे. सो व्हेरी हॅपी. तू काय सांगशील? स्वानंदी तुझ्या ऑपोजिट आहे, तुला कळलं तेव्हा तुला कसं वाटलं? खूप वाईट वाटलं. अभिनय पार्ट दिस नॉट सपोज टू लाफ. नाही, खूप छान वाटलं मला. आणि इट्स अ व्हेरी आय हॅव ऑलवेज हॅड दॅट रिस्पेक्ट फॉर ॲज अन आर्टिस्ट. ते परत बोलून नाही चांगलं वाटत तिलाही मला, आणि ते परत तुम्ही कोणाची तारीफ करा किंवा काय. आय हॅव दॅट रिस्पेक्ट फॉर हर. आय हॅव दॅट रिस्पेक्ट फॉर हर फॅमिली, एव्हरीथिंग. इट्स ऑलवेज गॉन बी दॅट. तो सम्मान, ते सगळं आहे मनामध्ये पहिल्या दिवसापासून. आणि त्याऐवजी पण ना मला असं वाटतं की एक को ॲक्ट्रेसपेक्षा जास्त ना मला एक चांगली मैत्रीण मिळाली, जिच्यासोबत काम करण्यात मला फार मजा आली. की ती अशी कम्युनिकेट करणं ऑन सेट्स ॲज अन ॲक्टर. त्या एक असतं ना की तिला कधी काही गोष्टी जाणून पण घ्यायच्यात ॲज अन ॲक्टर, तर ती पुश करते स्वतः. ती मेहनत, ती स्ट्रीक तिच्यामध्ये आहे. त्या सगळ्या गोष्टी बघून मला फार चांगलं वाटतं. पण तरी म्हणजे जेव्हा मी हिला ओळखायला लागलो तेव्हा जाणवलं की चांगली व्यक्ती आहे. आणि मला अपोजिट जाणं. काय जाणवलं नेमकं? काय जाणवलं म्हणजे आय मीन काय वाटलं सुमेधबद्दल खूप नाही, ही अ स्वीट हार्ट. खूप चांगला मित्र झाला तो माझा, खूप फारच कमी वेळात. कारण एकमेकांचं कम्फर्ट झोन असणं खूप गरजेचं असतं आणि सुमेधसोबत ते मला फारच लवकर जाणवलं. आणि म्हणून त्यासोबत काम करणं, मैत्री करणं खूप सोपं गेलं माझ्यासाठी. आणि येस, आय एम व्हेरी ग्लॅड दॅट ही वॉज माय फर्स्ट को ॲक्टर. कारण अशी सगळ्यांना मिळत नाहीत किंवा अशी मैत्री सगळ्यांसोबत होत नाही. पण जस्ट बिकॉज इट वॉज सुमेध, त्या गोष्टी खूप सोप्या गेल्या माझ्यासाठी. पण जेव्हा कळलं की हे सुमेध सगळे सोबत प्रश्न विचारू नका. हे माझी तारीफ करते, नंतर 10 रुपये मागते त्या गोष्टीची. तू माझी तारीफ करायला मी तुला 50 देते, त्याचं काय? त्याच्यावर घर चालतंय माझं. बरं, जाऊ दे. हे सगळं झालं गोष्टी गमतीचा भाग. पण जेव्हा तुला कळलं की सुमेध आहे तुझ्यासोबत आणि सुमेधचं ऑलरेडी फॅन क्लब क्रिएट व्हायला स्टार्ट झालेला तेव्हा काय तुझी फिलिंग होती की यार हा भाऊ खायला, नेमका भाऊ खायला, आणि असं काही होतं का? नाही, ॲक्च्युली मला सुमेधसोबतच, म्हणजे नॉट सुमेधसोबतच, पण ऑब्व्हियसली एक स्वतःचा पदार्पण इंडस्ट्रीमध्ये करायचं म्हटल्यावर एक असं कोणीतरी आपल्या वयाचं ॲक्टर कोणी नव्हतं. आणि मला असं वाटलं की सुमेध वुड बी परफेक्ट फॉर मी. आणि मला सुमेधसोबत काम करायचं होतं कारण मी त्याला व्हेंटिलेटर, मांजामध्ये सगळ्यांमध्ये बघितलेलं आणि वॉज अ बिग फॅन ऑफ हिम. आय एम स्टील आय एम. सो मला त्याच्यासोबत जेव्हा कळालं की मी त्याच्यासोबत फिल्म करणार आहे, खूप जास्त खूप खुश होते मी त्या गोष्टीची, कारण माझी इच्छा पूर्ण झाली. अँड या व्हेरी गुड. स्क्रीन शेअर करायला मजा आली खूप जास्त. सुमेधसोबत आय थिंक सगळ्यांनाच येईल मजा करायला, बिकॉज तोच स्वतः एवढा हॅपी गो आहे. त्यामुळे इट्स ऑलवेज फन टू वर्क विथ हिम. मी तुझ्या आधी अभिनयचा इंटरव्ह्यू घेतला, तर त्याने मला एक उत्तर दिलं की तू जशी घरी आहेस, रॉ आहेस, तशीच तू पडद्यावर दिसली आहे. हे खरं आहे? कितपत खरं आहे? ट्रेलरमध्ये 2-3 सीन्स पण आहे जिथे मी म्हणते ना स्वतः कामं करायची. त्याने एक्झॅक्टली हेच उत्तर दिलं आहे. त्या अभिनयाला तसंच. तुला सेटर असं सांगितलं आहे का स्वतःचं काम स्वतः करायचं? असं स्वानंदी कधी बोलता बोलली आहे का? काय स्वतःचं काम स्वतः कर, मला येऊ नको विचारायला, असं कधी चिडून बोलली आहे का? तू स्वतःची कामं स्वतःच कर. प्रश्न उठलाच नाही कधी की माझी कामं ती करेल. काही संबंधच नाही त्या गोष्टी. मी जर माझी हिंमत मी तिला म्हणू की तू माझी कामं करून दे 4. हां, तेवढे समजदार आहोत आपण. समजदार आहे. बरं, हे सगळं झालं शूटचा भाग. पण काही असा गंमतशीर किस्सा, तो दारुड्याचा तर ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काही लपवलं वगैरे, असं काही प्रँक वगैरे घडलेत का तुमच्यामध्ये? आमचं एक ट्रेलरमध्ये एक सिक्वेन्स आहे जिथे आम्ही, म्हणजे फिल्ममध्ये सिक्वेन्स आहे, पावसाचा सीन चाललेला आमचा. आणि आम्हाला असं कळलं की आता पाऊस पडणार आहे. आणि मेमध्ये आम्ही शूट करतो आणि तेव्हा पाऊस पडायला लागला. आणि आमच्या त्या वेळेला आय डोंट नो हाव जूनमध्ये तिथे गारा पडायला लागल्या. आणि मी ते गारा पडतात आणि मी त्याच्या खाली शूट करत होतो आणि आम्हाला लागत आहेत ते, पण आम्ही स्टील वी वर लाईक डुईंग आवर बेस्ट
टू स्टे फोकस अँड तो सीन आम्ही तसा कम्प्लीट केलेला आहे. आपलंही काम जेव्हा आपण करतो ते लवकरात लवकर प्रेक्षकांपर्यंत पोचावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण हे 6 वर्षानंतर काम आता रिलीज होते तुमचा सिनेमा, पण तेही तेवढंच फ्रेश दिसते, नवीन नाविन्य त्यात तसंच जपलं गेलं आहे. सो याच्याविषयी काय सांगाल? आय थिंक सो ते त्या परसेप्शनवर डिपेंड करतात. जसं ते म्हणतात ना की ब्युटी लाईज इन दी आईज ऑफ द बिहोल्डर, ते तसं आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने बघितलं, मी ज्या पद्धतीने बघितलं, तर जे काम मी आज करतो आहे, ज्या गोष्टी मी आज करतो आणि ज्या गोष्टी 6 वर्षापूर्वी मी केल्या त्या मूवीमध्ये, तर स्वतःला बघून आणि स्टोरी बघून आणि तो एक एसेन्स बघून कोल्हापूरचा, या गोष्टी कुठे ना कुठेतरी मी मिस केल्या आयुष्यामध्ये. आणि ते बघून मला फार असं फ्रेश फील झालं की हां यार, ही एक मजा आहे, केलं पाहिजे. शेवटी जाता आता सुमितला एक प्रश्न आहे. तुझा फॅन क्लब खूप मोठा आहे. जेव्हा तू एखादा फोटो पोस्ट करतो तेव्हा कमेंटमध्ये असं एका मिनिटाला 100,000 कमेंट पटापट येत असतात. सो हे काय तुला आता यूज टू झालं आहे, काय नेमकं काय आहे याबद्दल? की भीती वाटते तुला बऱ्याचदा, दडपण येतं, काय येतं? ते प्रेम जे आहे, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ब्लेसिंग तीच आहे. बऱ्याच वेळा मी म्हणजे माझ्या फॅमिलीपासून पण लांब राहून मी इथे हे करायचो. तर मी चांगलं काम केलं दिवसभरात हे मला सोशल मीडिया थ्रू या फॅन्स थ्रू कळायचं. बरीच लोकं अशी ज्यांना सांगायची गरज नाही, म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरून कोणाला कितीही ओळखाल, नाही ओळखू शकत ना कम्प्लिटली, तरी माझ्याबद्दल एवढ्या गोष्टी ते समजतात आणि मी त्याबद्दल बोलत नाही, ते तसेच समजतात, मी न सांगता समजतात. आणि बरेच ॲक्युरेटली इंटरनली मी कसं आहे, किती सेन्सिटिव्ह, या गोष्टी त्यांना माहीत आहेत. आणि जे प्रेम ते तसंच देत राहतात नेहमी, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ब्लेसिंग आहे. जेन्युनली आहे. माझं काम असू दे, बऱ्याच गोष्टी असू दे, ते सोबत राहतात. त्यासोबत एक छोटीशी भीती पण मनात माझ्या राहते की मी कधी ह्यांचं मन दुखावलं नाही पाहिजे. जाता आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल सिनेमाविषयी? नक्की बघा, एक ओल्ड स्कूल रोमॅन्स आहे आणि आम्ही काहीतरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. सो आय होप तुम्हाला ते सगळ्यांना आवडेल. आणि 1 मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्लीज जाऊन बघा, मन येण्याचं. इव्हन ते सांगेन, प्लीज बघा आणि आवडला तर प्लीज आम्हाला कळवायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला खूप सारं खूप खूप धन्यवाद आणि दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.